नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत B.Ed अधिष्ठान अभ्यासक्रम आहे. त्यातील EDU 402 अध्ययन आणि अध्यापन या पाठ्यपुस्तकाचे वाचन करूया. उपघटक 7 अध्यापन संशोधनातील 2 मतप्रवाह. पहिल्या मतप्रवाहानुसार अध्यापनाची परिणामकारकता वाढवण्यासाठी अध्ययन उपपत्तीपेक्षा प्रक्रियेचाच अधिक अभ्यास व संशोधन करणे आवश्यक आहे. अशा संशोधनातून अध्यापनाच्या उपपत्ती निर्माण होतील. या उपपत्तीमुळे अध्यापनाच्या परिणामकारकतेविषयीची प्रश्ने सोडविण्यास मदत होईल. हा विचार प्रामुख्याने मांडला तो गेज, N. A. फ्लँडर्स, B. रोझनशाई, B.O. स्मिथ इत्यादी शास्त्रज्ञांनी. साधारणतः 1960 नंतर म्हणजे अमेरिकन एज्युकेशनल रिसर्च असोसिएशनने प्रसिद्ध केलेल्या हँडबुक ऑफ रिसर्च ऑन टीचिंग या ग्रंथाच्या प्रकाशनानंतर हा विचार पुढे आला व सेकंड हँडबुकच्या 1973च्या प्रकाशाने त्याला अधिक चालना मिळाली. अधिक सूत्ररूपाने या दिशेने चाललेल्या संशोधनाचे स्वरूप असे मांडता येईल. अध्यापकांचे वर्गातील वर्तन, विद्यार्थ्यांशी त्यांची होणारी आंतरक्रिया, तो वापरत असलेली अध्यापन कौशल्ये यांचा विद्यार्थ्यांशी अध्ययनाशी असलेला संबंध प्रथम निश्चित करावा लागेल. त्यातून अध्यापनास किंवा अध्ययनास कारणीभूत होणारी वर्तने कोणती हे समजेल व त्याचा उपयोग अध्यापनाची उपपत्ती मांडण्यास होईल. थोडक्यात या प्रकारच्या संशोधनाची वाटचाल अध्यापनाकडून अध्ययनाकडे अशी आहे. अर्थात ही मजल खूप मोठी व दूरची आहे आणि सध्या तरी अशी कोणतीही उपपत्ती दृष्टीपत्तीत नाही. अध्ययन उपपत्तीचे ज्ञान अध्यापनाची परिणामकारकता वाढविण्यास फारसे उपयुक्त ठरत नाही. या अनुभवातून अध्यापन विषयक विचाराला मिळालेली दुसरी दिशा डॉक्टर ब्रूस जॉइस व मार्शी विल यांच्या प्रयत्नांत दिसते. हा प्रयत्न त्यांच्या मॉडेल्स ऑफ टीचिंग या ग्रंथातून प्रतीत होतो. त्यांचा विचार असावा. अधिक सूत्ररूपाने या दिशेने चाललेल्या संशोधनातून संशोधनाचे स्वरूप असे मांडता येईल. अध्यापकाचे वर्गातील वर्तन, विद्यार्थ्यांशी त्यांची होणारी आंतरक्रिया, तो वापरत असलेले अध्यापन कौशल्य यांचा विद्यार्थ्यांशी अध्ययनाशी असलेला संबंध प्रथम निश्चित करावा लागेल. त्यातून अध्ययनास कारणीभूत होणारी वर्तने कोणती हे समजेल व त्याचा उपयोग अध्यापनाची उपपत्ती मांडण्यास होईल. थोडक्यात या प्रकारच्या संशोधनाची वाटचाल अध्यापनाकडून अध्ययनाकडे अशी आहे. अर्थात ही मजल खूप मोठी व दूरची आहे आणि सध्या तरी अशी कोणतीही उपपत्ती दृष्टीपत्तीत नाही. अध्ययन उपपत्तीचे ज्ञान अध्यापनाची परिणामकारकता वाढविण्यास फारसे उपयुक्त ठरत नाही. या अनुभवातून अध्यापन विषयक विचाराला मिळालेली दुसरी दिशा डॉक्टर ब्रूस जॉइस व मार्शी विल यांच्या प्रयत्नात दिसते. या प्रयत्न त्यांच्या मॉडेल्स ऑफ टीचिंग या ग्रंथातून प्रतीत होतो. त्यांचा विचार असावा. अध्ययन उपपत्तीचे ज्ञान अध्यापनाची परिणामकारकता वाढविण्यास फारसे उपयुक्त ठरत नाही. याचे कारण अध्ययन उपपत्ती व प्रत्यक्ष अध्यापन यात खूप मोठी दरी आहे. ही दरी भरून काढण्यासाठी अध्यापनाच्या परिभाषेत अध्ययन उपपत्तीचे अर्थपूर्णरित्या मांडणी केली पाहिजे. असे केल्याने अध्यापकाला त्या जवळच्या वाटतील व प्रत्यक्ष अध्यापनात ते त्या वापरू शकतील. म्हणजे ही दिशा अध्यापनाकडून अध्यापनाकडे अशी आहे. थोडक्यात या दोन्ही विचारांचे मूळ विरोधी टोकांशी असून त्यांची वाटचाल विरोधी दिशेने आहे. अर्थात हे विचार परस्परांविरुद्ध आहेत असे मात्र मला येथे सुचवायचे नाही. मात्र या दोन्ही विचारांचे उगमस्थान व दिशा भिन्न असूनही दोन्ही विचार एकाच शब्दयोजनेपर्यंत येऊन थांबतात आणि ती शब्दयोजना म्हणजे मॉडेल्स ऑफ टीचिंग म्हणजे अध्यापनाची प्रतिमाने ही होय. आता शब्दयोजना एकच असली तरी त्यांना अभिप्रेत असलेली संकल्पना एकच आहे का
हे तपासून पाहावे लागेल. कित्येक लेखक, विशेषतः भारतीय लेखक या संकल्पनांची सरमिसळ करताना दिसतात. माझ्या मते या संकल्पना दोन भिन्न विचार स्तोत्रातून आलेल्या असून त्या अनेक भिन्न दृष्टीने भिन्न आहेत आणि म्हणून अध्यापन प्रतिमाने या एकाच शब्दामागील दोन्ही संकल्पनांचा विचार आपल्यास स्वतंत्रपणे करावयास हवा आहे. अध्यापनाकडून अध्ययनाकडे आणि अध्यापनाची प्रतिमाने. पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे अध्यापन वरील संशोधनातून अध्यापन उपपत्तीचा पुरस्कार करून डॉक्टर गेज हे अग्रेसर आहेत, किंबहुना ते या कल्पनेचे प्रमुख प्रणेते आहेत. उपपत्तीचा पुरस्कार ते खालील कारणासाठी करतात. कोणत्याही विद्याशाखेच्या विकासाच्या दृष्टीने उपपत्ती स्थान अनन्यसाधारण असते. उपपत्ती संशोधनातून निर्माण होत असल्या तरी त्या प्रस्थापित झाल्यानंतर त्या पुढील संशोधनास त्या मार्गदर्शक ठरतात. नैसर्गिक व भौतिक विज्ञानाबरोबरच अन्य प्रगत सामाजिक शास्त्रात अनेक उपपत्ती मांडल्या गेल्यामुळे त्या ज्ञानशाखा विकसित होत गेल्या. शिक्षणशास्त्रात उपपत्तीचा अभाव आहे, त्यामुळे या ज्ञानशाखेचा विकास काहीसा खुंटल्यासारखा झाला आहे. उपपत्ती नाही म्हणून संशोधनाला दिशा नाही, संशोधन नाही म्हणून उपपत्ती नाही, असे एक दुष्ट चक्र शिक्षणशास्त्रात तयार झालेले आहे व त्यातून संशोधनाची कोंडी निर्माण झाली आहे. ही अवस्था बाल्यावस्थेतील प्रत्येक ज्ञानशाखेत निर्माण होताच असते. या अवस्थेतून बाहेर पडावे असले तर उपपत्ती अभावी पर्यायी व्यवस्था म्हणून प्रतिमानांचा उपयोग केला पाहिजे. डॉक्टर गेज यांचे म्हणणे आहे की हा विचार सातत्याने आणि आग्रहाने मांडताना दिसतात. त्यांच्या मते अध्यापनाची प्रतिमाने हे उपपत्तीच्या निर्मितीला सहाय्यभूत होणारे एक महत्त्वाचे साधन आहे. ती विचार करण्याची एक दिशा आहे. म्हणूनच ते अध्यापनाच्या प्रतिमानांची व्याख्या अशी करतात. अध्यापन प्रतिमान म्हणजे अध्यापनविषयक विचारांची पद्धती किंवा संशोधनाचा आकृतिबंध होय. या आकृतिबंधाच्या सहाय्याने केलेल्या संशोधनातून अध्यापन उपपत्ती विकसित होण्याची शक्यता असते. म्हणूनच त्या प्रतिमान संशोधनास अत्यंत मार्गदर्शक ठरतात. डिसॅको व क्रॉफर्ड यांनी अध्यापनाच्या प्रतिमानांविषयी मांडलेले विचार डॉक्टर गेज यांच्या विचाराशी अधिक मिळते जुळते आहेत. त्यांच्या मते देखील अध्यापनाची प्रतिमाने हाच सध्या उपपत्तींना असणारा सर्वोत्तम पर्याय आहे. अध्यापनाच्या प्रतिमानामुळे अध्ययन व अध्यापनाशी संबंधित असलेल्या घटकांतील परस्पर संबंध दाखवणे शक्य होते व त्याद्वारे अध्यापनाचा अभ्यास व प्राथमिक संकल्पनीकरण सहज साध्य होते. म्हणजे डिसॅको व क्रॉफर्ड यांच्या मते देखील अध्यापनाची प्रतिमाने हा संशोधनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. अध्यापन संशोधन पूरक प्रतिमाने अध्यापनाच्या अभ्यासासाठी एक उपयुक्त, सर्वसामान्य व मोठा प्रभाव असलेला प्रतिमान 1974 साली डकविन व बिडल यांनी मांडले. ते आकृती क्रमांक 8.1 मध्ये दिलेलेच आहे. या प्रतिमानानुसार अध्यापनाची निगडीत चलाचे 4 प्रकार होतात. 1 पूर्वलक्षणिक चले, 2 संदर्भ चले, 3 प्रक्रिया चले, 4 निष्पत्ती चले. पूर्वलाक्षणिक चले ही चले शिक्षकांच्या वर्गातील अध्यापन वर्तनावर प्रभाव पाडतात. त्यामध्ये शिक्षकाची वैशिष्ट्ये, अनुभव, प्रशिक्षण, व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता इत्यादी गुणवैशिष्ट्ये यांचा समावेश होतो. संदर्भ चले यामध्ये अध्यापन प्रक्रियेबाबत काही संदर्भ महत्त्वाचे असतात. उदाहरणार्थ विद्यार्थी, त्यांचा वयोगट, सामाजिक वर्ग, क्षमता, ज्ञान, शाळा, आजूबाजूचा समाज, पाठ्यपुस्तके इत्यादी या सर्वांचा विद्यार्थ्यांच्या वर्गवर्तनावर परिणाम होत असतो. प्रक्रिया चले वर्ग अध्यापनातील निरीक्षणक्षम अशा शिक्षक व विद्यार्थी कृती व वर्तने म्हणजे प्रक्रिया चले होत. त्यामध्ये तत्काळ होणाऱ्या विद्यार्थी प्रवर्तनातील बदलांचाही समावेश होतो. निष्पत्ती चले अध्यापन प्रक्रियेतून विद्यार्थी अध्ययन रूपातील निष्पत्ती होय. निष्पत्ती चलांमध्ये 2 प्रकारे विद्यार्थी बदल अपेक्षित आहेत. पहिला प्रकार म्हणजे अध्यापनाचा परिपाक म्हणून विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेली कौशल्ये, विषयज्ञान व एखाद्या विषयाकडे पाहण्याची अभिवृत्ती. हे बदल तत्काळ होऊ शकतात. दुसरा प्रकार म्हणजे दीर्घकालीन व कायमस्वरूपी स्वरूपाचे परिणाम. यात व्यक्तिमत्वावर झालेला परिणाम, व्यावसायिकदृष्ट्या व्यावसायिक कौशल्ये इत्यादींचा समावेश होतो. बिडल व डल्फिन
डल्किन यांनी मांडलेल्या प्रतिमानानुसार पूर्व लाक्षणिक चले शिक्षकांच्या वर्गवर्तनावर तर संदर्भ चले विद्यार्थ्यांच्या वर्गवर्तनावर प्रभाव पाडतात. शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रियेतून विद्यार्थ्यांच्या वर्गवर्तनात काही निरीक्षणक्षम बदल होतात. त्यातून विद्यार्थ्यांमध्ये तात्कालिक व दीर्घकालीन बदल व विकास होतो म्हणजे निष्पत्ती होताना दिसते. या प्रतिमानांमध्ये विविध चलांमध्ये बाणांच्या सहाय्याने दाखविलेले परस्पर संबंध हे परिकल्पनेच्या रूपात मांडण्यात आलेले आहे. संशोधनातून ते प्रस्थापित करण्याचे प्रयत्न प्रगतीपथावर आहेत. या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे, ती आपण पाहायची आहे. यामध्ये अध्यापन अभ्यासासाठी प्रतिमान या डल्किन व बिडल यांनी कशा प्रकारे मांडले ते सविस्तर दिलेले आहे. ली शुल्मन यांचे प्रतिमान. ली शुल्मन यांनी 1986 साली मांडलेल्या प्रतिमानांचे अध्यापनाचे प्रतिमान हे बिडल आणि डल्किन यांच्या मांडलेल्या प्रतिमानापेक्षा अधिक व्यापक प्रतिमान असून ते शिक्षक विचार प्रक्रिया, विद्यार्थी प्रक्रिया, सामाजिक मध्यस्थ प्रक्रिया, शैक्षणिक मध्यस्थ प्रक्रिया सर्वांची दखल घेते. हे प्रतिमान आकृती क्रमांक 2.1 मध्ये दिलेले आहे. शिक्षक विचार प्रक्रिया व विद्यार्थी विचार प्रक्रिया यांचा परिपाठ म्हणून शिक्षक व विद्यार्थी कृती होत असतात. या कृतीवर शिक्षकांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा प्रभाव पडत असतो. शिक्षक व विद्यार्थी यांच्या आवश्यक होणाऱ्या कृतीमध्ये द्वारे जी आंतरक्रिया घडते ती दोन प्रकारची असते. एक सामाजिक मध्यस्थ प्रक्रिया, 2 शैक्षणिक मध्यस्थ प्रक्रिया. या सर्व अध्यापन प्रक्रियांचा 4 भागांनी विचार करता येते. ती अंगे पुढीलप्रमाणे आहे. या ठिकाणी वर्ग आकृतीप्रमाणे दाखवलेले आहे. 1 आशय व अभ्यासक्रम. 2 व्यक्तिगत गट चर्चा, व्यक्तिगत गट वर्ग, शाळा, कुटुंब व समाज यांचा संबंध. 3 संशोधनासाठी वापरण्यात येणाऱ्या पद्धती, उदाहरणार्थ संख्यात्मक संशोधन पद्धती किंवा गुणात्मक संशोधन पद्धती आणि सामाजिकरण किंवा शैक्षणिक अध्ययन. या संदर्भात विचार ली शुल्मन यांच्या मते त्यांनी सादर केलेले विविध अंगांची एकत्रित सांगड घालण्याचा प्रयत्न करते. डल्किन व बिडल यांच्या प्रतिमानांवर मानसशास्त्रातील वर्तनवादाचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो. याउलट ली शुल्मन यांच्या प्रतिमानांमध्ये वर्तनवादी विचारांबरोबर अन्य दृष्टिकोनाचा समावेश आढळतो. त्यामुळे ते यांनी स्वीकारलेल्या दृष्टिकोनास अध्यापन विषयक समग्र दृष्टिकोन असे म्हणता येईल. अध्ययनाकडून अध्यापनाकडे आणि अध्ययनाची प्रतिमाने. अध्यापन संशोधनाचा दुसरा मतप्रवाह हा ब्रूस जॉईस व मार्शविल यांनी मांडलेला आहे. त्यांच्या मते अध्यापनासाठी उपयुक्त ठरेल अशा स्वरूपाचे संशोधन यापूर्वी मोठ्या प्रमाणात विविध शाखांमध्ये झालेले आहे. त्यात शैक्षणिक मानसशास्त्रातील उपपत्ती, प्रशिक्षण क्षेत्रातील संशोधन, मानसोपचार पद्धती, अभ्यासक्रम निर्मितीचे प्रकल्प या सर्वांचा समावेश होतो. या संशोधनाचा उपयोग प्रत्यक्ष अध्यापनात करता येईल असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र त्यासाठी हे संशोधन व उपपत्ती आणि दैनंदिन अध्यापन यामधील दरी सांधावी लागेल. यासाठी अध्यापकाला नेहमीच्या अध्यापनात वापरता येईल अशा रीतीने या ज्ञानाची किंवा अध्ययन उपपत्तीची मांडणी म्हणजेच अध्यापनाचे प्रतिमान होय. अध्यापन प्रतिमानाचा संबोध. अध्यापन प्रतिमाने म्हणजेच अध्यापन पद्धती असे ढोबळरित्या आपण सुरुवातीला म्हटले असले तरी हे पूर्णतः खरे नाही. ब्रूस जॉईस व मार्शविल यांच्या मते अध्यापनाची प्रतिमाने हे अध्यापनाचे विविध मार्ग आहेत. या मार्गांचा अवलंब केल्यास विद्यार्थ्यांच्या अध्ययनास या वातावरणाची निर्मिती शिक्षकांना वर्गामध्ये करता येऊ शकते. म्हणूनच त्यांनी प्रतिमानांच्या व्याख्या पुढीलप्रमाणे दिलेल्या आहेत. अध्यापनाची प्रतिमाने. 1. सुस्थिर तत्वाद्वारे विद्यार्थी व शिक्षक यांनी परस्पर सहकार्याने वर्गामध्ये तयार केलेले वातावरण म्हणजे अध्यापनाचे प्रतिमान होय. 2. वर्गामध्ये अथवा अन्य परिस्थितीत अध्यापनासाठी मार्गदर्शन करू शकणारा आकृतिबंध किंवा आराखडा म्हणजे अध्यापन प्रतिमान होय. अध्ययन अध्यापनाच्या या व्याख्या प्रामुख्याने प्रतिमानांमध्ये अभिप्रेत असलेली लवचिकता दर्शवितात. प्रतिमाने व शिक्षकास वर्गामध्ये कसे शिकवावे किंवा विशिष्ट वातावरण कसे निर्माण करावे याबद्दल मार्गदर्शन करतील. परंतु शिक्षकाने साचेबंद वर्गात असेच केले पाहिजे असा आग्रह येथे अभिप्रेत नाही. या आराखड्यानुसार तत्वानुसार
कार्य केल्यास विशिष्ट हेतूंपासून पोषक वातावरण शिक्षक वर्गामध्ये निर्माण करू शकतो. याचे प्रमुख कारण ज्या सुस्थिर तत्वात प्रतिमाने आधारलेली असतात ती तत्त्वे मानवी अध्ययन व वर्तन बदलाच्या संशोधनातून उदयास आलेली आहेत. अध्यापन प्रतिमानांची वरील वैशिष्ट्ये जर आपल्याला लक्षात आली असतील तर अध्यापन पद्धती व अध्यापन प्रतिमान यातील नेमके भेद आपणास समजणे शक्य होईल. अध्यापन पद्धती व अध्यापन प्रतिमाने यांच्यातील साम्यभेद. अध्यापन पद्धती व प्रतिमाने ही दोन्ही शिक्षकास वर्गातील अध्यापन पद्धतशीरपणे करण्यास उपयुक्त ठरत असली तरी त्या दोन्हीमध्ये मूलभूत स्वरूपाचे फरक असतात. व्याख्यान दिग्दर्शनापासून पर्यवेक्षित अभ्यासापर्यंत आपणास माहीत असलेल्या पद्धतीचे आपण शिक्षक केंद्री पद्धती ते विद्यार्थी केंद्री पद्धती ते विद्यार्थी केंद्री पद्धती अशा मितीवर वर्गीकरण करू शकतो. ज्या पद्धती शिक्षक केंद्री असतात त्यात शिक्षक विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रियेचे विशिष्ट आकृतिबंध सातत्याने आढळतात. उदाहरणार्थ व्याख्यान पद्धतीतील आंतरक्रियेचा आकृतिबंध या प्रामुख्याने एकमार्गी असतात. शिक्षक सातत्याने बोलतो व विद्यार्थी ऐकतात, लिहून घेतात. याउलट पर्यवेक्षित अभ्यास या आकृतिबंधाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी येथे स्वतःहून पुढाकार घेतील, शिक्षकांना आपल्या अडचणी शंका विचारतील. प्रामुख्याने या आंतरक्रिया एक विद्यार्थी किंवा छोटा विद्यार्थी गट व शिक्षक यांच्यातील होईल व ती दुहेरी असेल. विशिष्ट आकृतिबंधाच्या प्रकारानुसार व वैशिष्ट्यानुसार अध्यापनाचे वर्गीकरण केले जात असल्याने अध्यापन पद्धतीत अधिक साचेबंदपणा असतो. बहुतांशी अध्यापन पद्धती या अनुभवातून हळूहळू विकसित व उत्क्रांत होत गेलेल्या आहेत. त्या मूलतः अनुभव, पारंपरिक श्रद्धा यावर आधारलेल्या आहेत. अध्ययन व अध्यापन यांवरील शास्त्रीय संशोधनावर आधारित नाहीत. त्यांचे स्वरूप हे इतके सामान्यीकृत आहे की त्या कोणत्याही विषयासाठी व अनेकविध उद्दिष्टांसाठी वापरता येऊ शकतात असे मानले जाते. याउलट पूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे अध्यापन प्रतिमाने ही अधिक लवचिक, संशोधनावर आधारित आणि प्रामुख्याने विशिष्ट हेतूसाठी उपयोगात आणावयाची आहेत. सूत्ररूपाने पद्धती व प्रतिमानातील भेद खालीलप्रमाणे मांडता येतील. 1. अध्यापन पद्धती. अनुभवातून विकास व उत्क्रांती, पारंपरिक सूत्रे, अंदाज, मते यावरील आधारित. 2. वर्गात घडणाऱ्या आंतरक्रियेच्या प्रकारानुसार स्वरूप निश्चिती व वर्गीकरण. 3. आंतरक्रियेचा आकृतिबंध निश्चित असल्याने साचेबंदपणा. 4. पद्धतीचे स्वरूप सामान्यीकृत, एकच पद्धती अनेक उद्दिष्टे व अनेक विचारांकरता वापरता येऊ शकते असे मानले जाते. 5. अध्यापन पद्धती केवळ अध्यापनासाठीच उपयुक्त ठरतात. अध्यापन प्रतिमाने. अध्ययन अध्यापन संशोधनावर आधारित संशोधकांकडून हेतुतः व प्रयत्नपूर्ण निर्मिती साध्य केल्या जाणाऱ्या शैक्षणिक उद्दिष्टानुसार वर्गीकरण. संशोधनातून सिद्ध झालेल्या तत्त्वानुसार वर्गात विशिष्ट उद्दिष्टांसाठी पोषक वातावरण निर्मितीला अधिक महत्त्व. यामुळे वातावरण निर्मितीस प्राधान्य. शिक्षककृती हे साधन व लवचिकतेस वाव. प्रतिमाने विशिष्ट हेतूंसाठी वापरावयाची असतात. शिवाय काही प्रतिमाने विशिष्ट विषयांच्या अध्यापनासाठी उपयुक्त ठरू शकत नाहीत. प्रतिमाने अध्यापनासाठी उपयुक्त ठरतातच, मात्र त्याचबरोबर ती शिक्षणक्रम, अभ्यासक्रम, शैक्षणिक साधन निर्मिती इत्यादींसाठी सुद्धा मार्गदर्शक ठरतात. वरील तुलनेवरून पद्धती व प्रतिमाने यातील भेद स्पष्ट होतील. या दोहोतील हे भिन्नत्व व्यक्त करण्यासाठी मेथड्स ऑफ टीचिंग ऐवजी मॉडेल्स ऑफ टीचिंग हा वेगळा शब्दप्रयोग करण्यात आलेला आहे. अध्ययन पद्धतीच्या तुलनेत अध्यापन प्रतिमानांची संख्या ही अधिक आहे व पुढील काळात त्यात आणखी भर पडणार आहे. यामुळे प्रतिमानांच्या वर्गीकरणाची आवश्यकता भासते. अध्यापन प्रतिमानांचे वर्गीकरण. अध्यापन प्रतिमानांचा स्रोत व त्यांच्याद्वारे साध्य केली जाणारी उद्दिष्टे यानुसार तसेच मानवी अध्ययनावर आधारित प्रतिमानांच्या वाढत्या संख्येमुळे जॉईस व व्हील यांनी या प्रतिमानांचे हेतूनुसार 4 कुलांमध्ये वर्गीकरण केलेले आहे. यापैकी पहिले कुल हे माहिती, विचार किंवा कल्पना केंद्री प्रतिमानांचे आहे. दुसरे कुल व्यक्तिकेंद्री
प्रतिमानांचे तिसरे कुल घटकेंद्री प्रतिमानांचे, तर चौथे कुल हे विहित कार्य किंवा विशेष कार्य केंद्री प्रतिमानांचे आहे. या चारही कुलांची थोडक्यात माहिती पुढे दिलेली आहे. ज्ञान प्रक्रिया प्रतिमाने. अध्यापनाची ही प्रतिमाने विद्यार्थ्यास ग्रहण केलेली माहिती अथवा ज्ञानावर पुढील मानसिक प्रक्रिया करण्यास मदत करतात. त्या माहितीचे संग्रहण, संकल्पना निर्मिती, परिकल्पना निर्मिती, समस्या विश्लेषण व उकल इत्यादी प्रक्रियांचा त्यात समावेश होतो. या कुलांमध्ये 7 प्रतिमानांचा समावेश होतो. ती प्रतिमाने सारणी क्रमांक 1 मध्ये दिलेली आहेत. प्रतिमान. उद्गमन विचार प्रतिमान. 2 पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान. 3 जीवशास्त्रीय पृच्छा प्रतिमान. 4 संबोध साध्यता प्रतिमान. 5 बोधात्मक विकास प्रतिमान. 6 अग्रज संघट प्रतिमान. 7 स्मरणशक्ती प्रतिमान. त्याचबरोबर सिद्धांतवेत्ता मूळ संशोधक. उद्गमन विचार प्रतिमानांचा सिद्धांत हिल्डा टाबा आणि उद्दिष्ट हे उद्गमन विचार प्रक्रियेत चालना. पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान रिचर्ड सचमन. परिकल्पना निर्मिती आणि समस्या उकल. जीवशास्त्रीय पृच्छा प्रतिमान जोसेफ शॉव यांनी जीवशास्त्रीय पृच्छेस चालना देण्यासाठी मांडलं आहे. संबोध साध्यता प्रतिमान जेरोम ब्रुनर. संबोध साध्य करणे. बोधात्मक विकास प्रतिमान जीन पियाजो व अन्य बौद्धिक विकास. अग्रज संघट प्रतिमान डेव्हिड आसुबेल यांनी माहितीचे संग्रहण. स्मरणशक्ती प्रतिमान जेरी ल्युकास व अन्य. स्मरणशक्तीस चालना देणे. ही ज्ञान प्रक्रियाकरणाची प्रतिमाने आहेत. व्यक्तिगत प्रतिमाने. व्यक्तिगत विकास प्रतिमान व्यक्तिविशेष वैविध्य, गरजा आणि क्षमता या गोष्टींशी निगडित आहेत. व्यक्तिमत्वाचा विकास हे त्यांच्याच प्रमुख ध्येय व्यक्तींच्या भावविश्वाशी ही प्रतिमाने संबंधित आहे व तो व्यक्तीला सभोवतालच्या नैसर्गिक आणि सामाजिक पर्यावरणाशी निर्मितक्षम संबंध प्रस्थापित करण्यास मदत करतात. या कुलात प्रतिमानांचा समावेश होतो. प्रतिमाने या ठिकाणी 5 प्रतिमाने आहे. अर्धनिर्देशित अध्यापन पद्धती ही कॉल रॉजर्स यांनी आत्मजागृती स्वायत्तेतून व्यक्ती विकास करण्यासाठी निर्माण केली आहे. जाणीव जागृती प्रतिमान पर्ल व शूज. आत्मबोध व पर्यावरणाशी समायोजन. तिसरा आहे असंयुक्तता प्रतिमान विल्यम गायडन यांनी सर्जनशीलता. संकल्पनात्मक प्रणाली प्रतिमान डेव्हिड हंट. व्यक्तिगत विकास व लवचिकता. आणि वर्गसभा प्रतिमान विल्यम ग्लासर. समूहाचा घटक म्हणून व्यक्तीमध्ये जबाबदारी व कर्तव्याची जाणीव. ही व्यक्तिगत विकासाची प्रतिमाने आहेत. सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने. ही प्रतिमाने व्यक्तीतील आणि व्यक्ती आणि समाजातील परस्पर संबंधावर भर देतात. इतरांशी योग्य संबंध ठेवण्याच्या व्यक्तीतील क्षमतेचा ही प्रतिमाने विकास करतात. अशा संबंधातून समाजाबरोबरच मनाचा व व्यक्तीचा विकास व्हावा असे त्यांचे प्रमुख ध्येय आहे. या कुलात 6 प्रतिमानांचा समावेश आहे. यामध्ये प्रतिमान पहिला समूह अन्वेषण प्रतिमान हे हर्बर्ट थेलन यांनी वैयक्तिक व सामाजिक दक्षतेसह प्रजातांत्रिक प्रक्रियेचा सहभाग हे उद्दिष्ट मांडले आहे. सामाजिक पृच्छा प्रतिमान बायरन मॅसियस यांनी सामाजिक समस्येचे तर्कसंगत व अन्य निराकरण. प्रयोगशाळा पद्धती प्रतिमान बेनिस व शेपर्ड यांनी व्यक्तिगत जाणीव व लवचिकतेतून व्यक्तीतील संबंधांचा विकास. न्यायतत्वशास्त्रीय प्रतिमान डोनाल्ड ऑलिव्हर व अन्य. सामाजिक समस्येचे न्यायतत्वानुसार विचार व चिंतन. 5 भूमिका पालन प्रतिमान जॉर्ज शेफल यांनी व्यक्तिगत व सामाजिक मूल्यांची चिकित्सा. 6 सामाजिक अभिरूपता प्रतिमान बुकॉक गुल्झकॉर्फ यांनी निर्णयक्षम सामाजिक सहभागातील स्वतःची प्रतिक्रियांची चिकित्सा. ही सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने आहेत. वर्तन परिवर्तन प्रतिमाने. वर्तन परिवर्तन सिद्धांतावर आधारलेली ही प्रतिमाने आहेत. बाह्य वर्तनातील प्रत्यक्ष बदल हे त्यांचे ध्येय, कौशल्यांवर प्रशिक्षण, वर्तनातील सुधारणा व निर्धारित कार्यक्षमता साध्य करणे इत्यादींसाठी त्यांचा समावेश किंवा उपयोग होतो. या कुलात 6 प्रतिमानांचा समावेश आहे.
ती सारणी क्रमांक 4 मध्ये दिलेली आहे. या ठिकाणी पहा. प्रतिमान, संभवनीयता व्यवस्था प्रतिमान, स्किनर व अन्य यांनी संकल्पना कौशल्य निर्मिती, आत्मनियंत्रित शैथिल्य प्रतिमान, स्किनर व अन्य सामाजिक कौशल्य, चिंता वैफल्य कमी करणे, मानसिक तणाव कपातीकरण प्रतिमान, बोलप व अन्य मानसिक तणाव कमी करणे, आत्मविश्वास प्रशिक्षण प्रतिमान, बोलप व अन्य भावनेचे नैसर्गिक प्रगटीकरण, संवेदनीकरण प्रतिमान, बोलप व अन्य मानसिक ताण कमी करणे, प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान, ज्ञाने व अन्य वर्तन कौशल्यातील सुधारणा. हे वर्तन परिवर्तनाची प्रतिमाने होत. अध्यापन प्रतिमानांच्या वैशिष्ट्यपूर्ण मांडणीची पद्धती. ब्रूस जॉईस व विल यांनी दिलेल्या प्रतिमानांच्या वर्गीकरणातून त्यांची उद्दिष्टानुसार होणारी उपयुक्तता आता स्पष्ट झाली असेल. या वर्गीकरणाशिवाय या उभयतांनी प्रत्येक प्रतिमानांचे वर्णन व मांडणी एका विशिष्ट पद्धतीने केलेली आहे. प्रतिमानांचा विचार ते 5 मूलभूत गोष्टींच्या संदर्भात करतात. त्या अशा: प्रतिमानांची अध्यापनीय व पोषित उद्दिष्टे. प्रत्येक प्रतिमान हे विशिष्ट उद्दिष्टासाठी उपयुक्त आणावयाचे असते. तथापि प्रतिमानांचा उपयोग करताना व मुख्य किंवा प्रत्यक्ष उद्दिष्टांबरोबर काही अप्रत्यक्ष किंवा परिणाम दिसून येतात त्यांनाच पोषित उद्दिष्टे असे म्हणतात. उदाहरणार्थ, संकल्पना निर्मिती हे एखाद्या प्रतिमानांचे प्रमुख उद्दिष्ट असले तरी त्या प्रतिमानांद्वारे काही प्रमाणात माहिती संक्रमित होते हे त्या प्रतिमानांचे पोषित उद्दिष्ट आहे. म्हणजे प्रतिमानांची निवड करताना प्रतिमानांच्या प्रत्यक्ष उद्दिष्टांबरोबर पोषित उद्दिष्टांचा, विशेषतः त्यांच्या इष्ट व अनिष्टतेचा विचार करावा लागतो. प्रतिमान पद्धत. प्रतिमानाचा पदबंध. कोणत्याही प्रतिमानांचा वर्गात प्रत्यक्ष वापर करताना घडणाऱ्या कृती किंवा केल्या जाणाऱ्या कृती या विशिष्ट क्रमाने किंवा पायऱ्यांनी येतात. हॅबर्ट पंचपदीमधील 5 पदे अशी विशिष्ट क्रमाने येतात. तसा या पायऱ्यांचा क्रम असतो. या रचनेलाच प्रतिमानाचा पदबंध असे म्हणतात. प्रत्येक प्रतिमानाचा पदबंध निश्चित असतो व तो अध्यापकांना माहीत असणे आवश्यक असते. अध्यापक प्रतिक्रियेचे तत्त्व. प्रत्येक प्रतिमानांमध्ये विद्यार्थ्यांच्या मिळणाऱ्या प्रतिसादावर कशी प्रतिक्रिया व्यक्त करावयाची याची मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करता असतात. या तत्त्वानुसार या कृती करावयाच्या असतात. सामाजिक व्यवस्था आणि प्रणाली. यामध्ये विद्यार्थी व शिक्षक यांनी वर्गामध्ये बजावण्याच्या भूमिका व त्यांच्यातील परस्पर संबंध यांचा समावेश होतो. आधार प्रणाली. प्रत्येक प्रतिमानामध्ये प्रतिमानाची ध्येय साध्य करण्यासाठी पूरक किंवा सहाय्यभूत होणारी परिस्थिती निर्माण करावी लागते. त्यामध्ये अध्यापकांकडे विशिष्ट अध्यापन कौशल्याशिवाय आवश्यक ती शैक्षणिक साधनांची तरतूद हवी असते. ती सर्वांना एकत्रित आधार प्रणाली असे म्हणतात. काही निवडक उपयुक्त प्रतिमाने. पूर्वी दिलेल्या सर्व प्रतिमानांचे वर्णन जॉईस व विल यांनी या 5 मुद्द्यांना धरून केलेले असल्याने अध्यापकांना ही प्रतिमाने वर्गात कशी वापरायची याची बरीचशी कल्पना येऊ शकते. त्यांनी दिलेल्या काही प्रतिमानांची आपण आता थोडक्यात तोंडओळख करून घेऊ. प्रतिमानांचा 4 कुलांपैकी ज्ञानप्रक्रियाकरण प्रतिमाने ही शिक्षकांना दैनंदिन अध्यापनाच्या दृष्टीने अधिक उपयुक्त ठरत असल्याने त्याच कुलातील काही प्रतिमानांची येथे चर्चा केलेली आहे. ज्ञानप्रक्रियाकरण प्रतिमाने. काही उदाहरणे. या कुलात एकूण 7 प्रतिमान आहेत हे आपण माहीत आहेच. यापैकी उद्गमन विचार प्रतिमान, पृच्छ प्रशिक्षण प्रतिमान व अग्र संघट प्रतिमान. संबोध साध्यता ही प्रतिमान हे माहिती, संबोध तत्त्वे, पृच्छ व समस्या निराकरण इत्यादींच्या अध्यापनासाठी शिक्षकांना निश्चित उपयोगी पडू शकतात. उद्गामी विचार प्रतिमान. हिल्डा डेबा या अभ्यासक निर्मितीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या विदुषीच्या संशोधनावर हे प्रतिमान आधारलेले आहे. विद्यार्थ्यांनी विशिष्ट संबोध शिकणे व संबोध आकार घेण्यासाठी विचार प्रक्रिया विकसित करणे हे या प्रतिमानाचे प्रमुख अध्यापनीय परिणाम होत.
वैशिष्ट्ये व गुणधर्मांच्या नोंदी करणे. या प्रतिमानांच्या 8 पायऱ्या आहेत. पहिल्या पायरीत शिक्षक विविध प्रकारची माहिती किंवा सामग्री विद्यार्थ्यांपुढे सादर करतात. ही सामग्री शब्द, वस्तू, चित्रे इत्यादी स्वरूपात असू शकते. या विविध वस्तू गोष्टींची मोठी यादी विद्यार्थी व शिक्षक तयार करतात. विद्यार्थी यादीतील गोष्टींशी निरीक्षणे करून गुणधर्मांची नोंद करतात. गटवारी करणे. या पायरीत सादर केलेल्या प्रत्येक गोष्टींचा गुणधर्म अन्य गोष्टींशी तुलना करतात. त्यातील साम्यभेद यांचा अभ्यास करून समान गुणधर्म असलेल्या वस्तूंचा विद्यार्थी गट करतात. गटांचे नामकरण. तिसऱ्या पायरीत समान गुणधर्माच्या आधारे तयार केलेल्या गटांना समर्पक नाव देण्यास विद्यार्थ्यांना सांगितले आहे. हे विद्यार्थी गट म्हणजे सामग्री आधारे विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध संबोध होत. संबोध विषयक अधिक संशोधने ही पायरी प्रामुख्याने वर्गातील अध्यापनाव्यतिरिक्त करावी लागते. संबोधनाच्या विविध अंगाविषयी विद्यार्थी अधिक माहिती मिळवतात. उदाहरणार्थ वनस्पतीच्या बिया, एकदल, द्विदल, तेलबिया असे गट केल्यास प्रत्येक गटातील उदाहरण, कवच, रचना, उपयोग इत्यादींविषयी विद्यार्थी अधिक माहिती मिळवू शकतील. सामान्यीकरण. या पायरीत नवीन मिळवलेल्या माहितीच्या आधारे विद्यार्थी एकेका अंगाविषयी सामान्यीकरण करतात. उदाहरणार्थ सर्व तेलबियांच्या कवचांचा अभ्यासावरून विद्यार्थी पुढील सामान्यीकरण करतील. तेलबियांचे एक कवच टणक असते. तुलना. 6व्या पायरीत विद्यार्थी 2 किंवा अधिक अंगांची तुलना करतात व सामान्य विधाने करतात. उदाहरणार्थ तेलबियांच्या कवचामध्ये असलेल्या मऊ भागांपासून खाद्यतेल मिळते. स्पष्टीकरणात्मक अनुमान. या पायरीत केलेल्या सामान्यीकरणामागील कारण परंपरा शोधण्याचा विद्यार्थी प्रयत्न करतात. यासाठी शिक्षकांना का, कशावरून अशा स्वरूपाचे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारावे लागते. उदाहरणार्थ तेलबियांना कवच का असते? उपयोजन किंवा अंदाज बांधणे. या पायरीत विद्यार्थ्यांना उपलब्ध माहितीच्या पलीकडे जाऊन अंदाज बांधावयास लावले जाते किंवा एखादी समस्या सोडविण्यास उद्युक्त केले जाते. असे झाले असता काय होईल? अशा स्वरूपाचे प्रश्न शिक्षक विचारतात. उदाहरणार्थ तेलबिया हा बियांचा प्रकार नसता तर काय झाले असते? आढावा किंवा समारोप. ही पायरी नेहमीच्या पाठाप्रमाणे असून सर्व पायऱ्यांचा सामान्यीकरणाचा यात आढावा घेतलेला असतो. पुढच्या प्रशिक्षण प्रतिमान. मध्ये रिचर्ड सचमन या संशोधकाने वेगवेगळे शास्त्रज्ञ समस्या सोडविताना कसा विचार करतात याचा शोध घेतला. पुढच्या प्रशिक्षण प्रतिमान हे त्याच्या या अभ्यासावर आधारलेले आहे. या प्रतिमानामुळे वैज्ञानिक विचार प्रक्रिया व सर्जनशीलता विचार प्रक्रिया विद्यार्थ्यांना आत्मसात करण्यास मदत होते. या प्रतिमानांचा पदबंध पुढीलप्रमाणे आहे. विसंगती किंवा समस्येला सामोरे जाणे. एका पायरीत शिक्षक प्रथम पुढच्या पद्धतीचे स्पष्टीकरण करतात. शिक्षक एखादा विसंगत किंवा समस्यायुक्त प्रसंग, घटना, प्रयोग विद्यार्थ्यांना सांगतात, सादर करतात व त्याचे कारण शोधून काढण्यास आवाहन करतात. हे कारण शोधून काढण्यास विद्यार्थी त्या विसंगतीबद्दल शिक्षकांना प्रश्न विचारू शकतात. मात्र त्या प्रश्नाचे उत्तर शिक्षक हो किंवा नाही असे देऊ शकतील. सामग्री संग्रहण म्हणजे पडताळा. दुसऱ्या पायरीत विद्यार्थी शिक्षकांना विसंगती व पूर्व अटीनुसार हो किंवा नाही या उत्तराचे प्रश्न विचारून समस्येविषयक माहिती किंवा सामग्री गोळा करतात. उदाहरणार्थ सूर्य डोक्यावर आला आहे का? उत्तर हो. सामग्री संग्रहण म्हणजेच प्रयोगात्मक. या पायरीत देखील विद्यार्थी हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न विचारतात, मात्र त्यांची पातळी भिन्न असते. दुसऱ्या पायरीत विसंगती विषयक पुरेशी माहिती विद्यार्थ्यांना झालेली असते. आता विसंगतीचे कारण शोधण्यासाठी ते विद्यार्थी काल्पनिक प्रयोग करतात. त्यासाठी प्रश्नांचे स्वरूप बदलते. उदाहरणार्थ असे केले असतात, असे होईल का? जसे चंबूवर ओले फडके दीर्घकाळ ठेवले तर चंबूतील पाणी सतत उकळेल का? कारण मीमांसा सूत्रीकरण. पायरी ग मुळे विसंगतीचे कारण शोधण्यास विद्यार्थ्यांना मदत होते व ते सूत्ररूपाने विसंगतीचे कारण सादर करतात. पुढच्या पद्धतीने विश्लेषण. शेवटच्या पायरीत शिक्षक व विद्यार्थी समस्येच्या कारणाचा शोध घेताना कोणत्या रीतीने विचार केला यांची
त्यांना जाणीव करून देता. कोणत्या प्रकारचे प्रश्न उत्तर शोधण्यास उपयुक्त ठरले, कोणत्या प्रश्नांमुळे उत्तरांपासून विद्यार्थी दूर गेले इत्यादींची वर्गात चर्चा होते. अग्रज संगत प्रतिमान व्यापक स्वरूपाची माहिती अर्थपूर्णरित्या व परिणामकारकरित्या विद्यार्थ्यांपर्यंत संक्रमित करण्यासाठी हे प्रतिमान वापरले जाते. विषय वस्तू शिकविण्यासाठी शिक्षकांना हे उपयुक्त असल्याने ते आपणास अधिक जवळचे वाटते. डेव्हिड आसुबेल या मानसशास्त्रज्ञाच्या अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनाच्या संकल्पनेवर हे प्रतिमान आधारलेले आहे. नवीन दिल्या जाणाऱ्या ज्ञानाची पूर्वज्ञानाशी योग्यरित्या सांगड घातली तर त्यांचे आकलन होते व ते टिकून राहते. नवीन दिल्या जाणाऱ्या ज्ञानाची पूर्वज्ञानाशी सांगड घालून त्यांचे मनामध्ये सुसंगत होण्यासाठी आसुबेलने जे तंत्र सुचविले आहे त्याला अग्रसंगत सादरीकरण असे म्हणतात. अग्रसंगत म्हणजे व्याख्यान पाठापूर्वी सादर करावयाची प्रास्ताविक स्वरूपाची विधाने किंवा साहित्य होय. या विधानाचे सुस्पष्ट आकलन झाल्यावर नंतर सादर केलेल्या ज्ञानाचे सुसंगत होण्यास चालना मिळते. अग्रसंगत म्हणून सादर करावयाच्या विधानांची काही खास वैशिष्ट्ये असतात. 1. अग्रसंगत पुढे सादर करावयाच्या माहितीपेक्षा अधिक अमूर्त पातळीवर असतो. 2. अग्रसंघटकाचे समावेशकता हे वैशिष्ट्य असते. नवे ज्ञान अग्रसंघटकामध्ये समाविष्ट होऊ शकते. 3. अग्रसंघटकाचा काही भाग पूर्वज्ञान पूर्वानुभवाशी निगडीत असतो. 4. अग्रसंघटक संबोध सामान्यीकरण ज्ञात व अज्ञात माहितीची तुलना किंवा दृष्टांत अशा स्वरूपाचा असू शकतो. उदाहरणार्थ मुक्त शिक्षण ही संकल्पना शिकवायची असेल तर पुढील प्रकारचा अग्रसंघटक सादर करता येईल. पारंपरिक शिक्षण हे साचेबंद असते तर मुक्त शिक्षणात या साचेबंदामध्ये जेथे तेथे लवचिकता व खुलेपणा आणता येईल तेथे तेथे तो आणण्याचा प्रयत्न केला जातो. हा अग्रसंघटक तुलनात्मक पद्धतीचा आहे. तो अधिक अमूर्त पातळीवर व समावेशक असून पारंपरिक शिक्षणाची संकल्पना ज्ञात तर मुक्त शिक्षणाची संकल्पना अज्ञात आहे. या अग्रसंघटकाच्या आधारे मुक्त शिक्षणाची सर्व वैशिष्ट्ये यानंतर विशद करता येईल. अग्रसंघटकाची ही संकल्पना थोडीफार स्पष्ट झाल्यावर आता या प्रतिमानाच्या पदबंधांची माहिती करून घेणे शक्य होईल. या प्रतिमानांच्या 3 पायऱ्या: 1. अग्रसंघटकाचे सादरीकरण. 2. अध्ययन साहित्याची मांडणी. 3. बोधात्मक संघटनाला बळकटी आणणे. त्यातील पहिला पाहूया, अग्रसंघटकाचे सादरीकरण. या पायरीत शिक्षक आवश्यक ते पूर्वानुभव व ज्ञान जागृत करतात, हेतू स्पष्ट करून अग्रसंघटक सादर करतात. अग्रसंघटकातील महत्त्वाच्या संज्ञा वैशिष्ट्ये यांची चर्चा करून अग्रसंघटकाच्या आकलनाची सुस्पष्टता निश्चित करतात. 2. अध्ययन साहित्याची मांडणी. नवीन द्यावयाचे ज्ञान तार्किकदृष्ट्या सुसंगतरित्या शिक्षक सादर करतात. 3. बोधात्मक संघटनाला बळकटी आणणे. नवीन सादर केलेले ज्ञान सुसंघटितरित्या टिकून राहावे यासाठी आढावा, महत्त्वाच्या मुद्द्यांची पुनरावृत्ती, तुलना, अग्रसंघटकांशी नव्या ज्ञानाची सांगड घालणे, चिकित्सक दृष्टीने विचार, शंका निरसन इत्यादी कृती शिक्षक करतात. उदाहरणार्थ पारंपरिक शिक्षणाच्या सर्व वैशिष्ट्यांची चर्चा झालेली असल्याने त्या प्रत्येक वैशिष्ट्यांबाबतीत मुक्त शिक्षणात अशी लवचिकता आहे याची शिक्षक 3ऱ्या पायरीत आढावा घेऊ शकतील. संबोध साध्यता प्रतिमान. संबोधाचे अध्ययन माणूस 2 पद्धतीने करतो. 1. तो स्वतः काही नवीन संबोध निर्माण करतो तर 2. आधीच तयार झालेले संबोध तो प्रथमच नव्याने शिकतो म्हणजे साध्य करतो. ही दुसरी क्रिया पारंपरिक शिक्षणात प्रामुख्याने वापरली जाते. संबोध साध्यता प्रतिमानामुळे ती क्रिया अधिक कार्यक्षम व परिणामकारकरित्या होते. जेरॉम ब्रुनर व त्यांचे सहकारी यांनी संबोध अध्ययनावर जे संशोधन केले त्यावर हे प्रतिमान आधारलेले आहे. व्यवहारात नैसर्गिकरित्या आपण संबोध साध्य करतो ते विविध प्रकारे. एखाद्या संबोधनाची अनेकविध उदाहरणे आपण पाहत असतो. त्यापैकी काही त्या संबोधाची वैशिष्ट्ये असली तर काही नसलेली असतात.
पहिल्या प्रकारात होकारात्मक उदाहरणे तर दुसऱ्या नकारात्मक उदाहरणे म्हणतात. ही सर्व होकारात्मक किंवा नकारात्मक उदाहरणे आपणास व्यवहारात एकाच वेळी एकत्रित पाहावयाची मिळतात तर किंवा एकापाठोपाठ एक अशीही पाहावयास मिळतील. कित्येक उदाहरणे मूर्त स्वरूपात न दिसता अमूर्त स्वरूपात, घटना प्रसंग अनेक अशा स्वरूपात असतील. अशा वेळी भिन्न पद्धतीने माणूस संबोध साध्य करतो. त्यामुळे या प्रतिमानाचे या पद्धतीनुसार निवडमूलक प्रतिमान, स्वीकृतीमूलक प्रतिमान व असंघटित साहित्य प्रतिमान असे 3 प्रकारात पडतात. यापैकी निवडक मूलक प्रतिमान हे प्रतिमान वर्गातील कार्यवाही व जीवनातील वास्तव परिस्थिती या दोन्ही दृष्टीने अधिक उपयुक्त वाटल्याने त्या प्रतिमानांच्या पदबंधांची येथे चर्चा केलेली आहे. संबोध साध्यता प्रतिमानाचा निवडक मूलक पदबंध. अपेक्षित असलेल्या संबोधाचे स्वरूप विद्यार्थ्यांना स्पष्ट करून त्यांना तो संबोध साध्य करण्यास मदत करणे व संबोध साध्य करण्याच्या विचार प्रक्रियेत सुधारणा घडवून आणणे हे या प्रतिमानाचे अध्यापनीय परिणाम आहेत. या प्रतिमानाच्या पदबंधांच्या 3 पायऱ्या आहेत. त्या अशा: 1. सामग्रीचे सादरीकरण व गुणविशेषांचा विशोध. 2. संबोध साध्यतेची चाचणी. 3. विचार प्रक्रियेचे विश्लेषण. 1. सामग्रीचे सादरीकरण म्हणजे शिक्षकांच्या मनात संबोध अगोदरच तयार असतो. त्यानुसार शिक्षक मोठ्या संख्येने होकारात्मक किंवा नकारात्मक उदाहरणांची निवड करतो. ही सर्व उदाहरणे एकाच वेळी विद्यार्थ्यांना सादर केली जातात. या उदाहरणांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना लवकर संबोध साध्य करावा व भरकटत न जाता विचाराला दिशा मिळावी म्हणून शिक्षक काही सूचना देतात व कृतींची कल्पना करतात. या प्राथमिक सूचनांवरून व माहितीवरून आणि पहिल्या 2 उदाहरणांच्या गुणविशेषांच्या अभ्यासावरून विद्यार्थी पुढील उदाहरणांची निवड करतात व ती होकारात्मक किंवा नकारात्मक आहे का असे विचारतात. शिक्षकांनी त्यांची उत्तरे होय उदाहरण किंवा नाही उदाहरण त्यावर त्यांच्या गुणवैशिष्ट्यांची विद्यार्थी तुलना करतात. त्यांच्या विचार प्रक्रियेला अधिक चालना मिळते. मनात चुकीच्या कल्पना असतील तर त्या दुरुस्त होतात व अचूक संबोध विद्यार्थी शोधून काढतात. जर संबोध साध्य करण्यास दिलेल्या उदाहरणांची संख्या कमी पडली तर शिक्षक जादा उदाहरणे देतात. विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या उदाहरणांच्या अचूक निवडीवरून शिक्षकांना लक्षात येते की विद्यार्थ्यांनी संबोध साध्य केलेला आहे. तेव्हा ते विद्यार्थ्यांना संबोधाचे वर्णन करण्यास सांगतात. गुणविशेष विचारतात. संबोधाचे नाव प्रचलित असेल तर नाव सांगण्यास सांगतात. संबोधाची नेमकी व्याख्या करण्यास सांगतात. 2. संबोध साध्यतेची चाचणी. दुसऱ्या पायरीत शिक्षक आणखी काही संबोधाची होय किंवा नाही उदाहरणे देतात व ती ओळखण्यास सांगतात. विद्यार्थ्यांना नवी होय नाही उदाहरणे विचारतात. यावरून शिक्षकांना संबोध साध्यतेची खात्री पटते. त्यावरून संबोधाचे आवश्यक गुणविशेष कोणते, निकषानुसार गुणविशेष कोणते याची चर्चा करतात व त्या आधारे नेमके अचूक व्याख्या तयार होते. तर प्रचलित संबोध नसेल तर त्या नव्या संबोधाला विद्यार्थी नावही देतात. विचार प्रक्रियेचे विश्लेषण. या पायरीत शिक्षक विद्यार्थ्यांचे लक्ष त्यांनी संबोध साध्य कसा केला या विचार प्रक्रियेकडे वेधतात. पूर्वी पाहिल्याप्रमाणे संबोध साध्य करताना विद्यार्थ्यांच्या संबोधविषयक कल्पना बदलत जातात. या विचार प्रक्रियेत याहूनही विविधता व बारकावे आढळतात म्हणून शिक्षक या बारकाव्याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधतात. संबोध साध्यता प्रतिमानांमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या विचाराला चालना देण्याला अधिक महत्त्व दिलेले आहे. त्यामुळे अचूक उत्तरे लागलीच सांगणे, प्रशंसा करणे टाळून तटस्थ प्रतिक्रिया व्यक्त केली पाहिजे. विद्यार्थ्यांना पूर्ण स्वातंत्र्य देऊन सर्वांना समान संधी देण्याचा प्रयत्न ठेवला पाहिजे. शिक्षक उदाहरणे अनेक पद्धतीने सादर करू शकतात. प्रत्यक्ष कृती, चित्रे, प्रतिकृती, शब्दसूची, वाक्य, वर्णन अशांचा वापर शक्य आहे. शिवाय गुणविशेष परिकल्पना नोंदण्यासाठी तक्ते देता येतील. फलकलेखनाचीही जोड हवी. अध्यापनाची प्रतिमाने महत्त्व योगदान. अध्यापनाची प्रतिमाने ही ब्रूस जॉईस व मार्शविल यांनी मांडलेली कल्पना अध्यापनात आल्याने अध्यापनाची एकच एक चांगली पद्धत असू शकते अशा भ्रामक समजुतीला जबरदस्त धक्का पोहोचवला आहे. वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी वेगळ्या
वेगळ्या अध्यापन पद्धती हव्यात हे यातून स्पष्ट झालेले आहे. उद्याच्या शिक्षणाचे संपूर्ण चित्र उलटवून टाकण्याची क्षमता या नवकल्पनेत मात्र आहे. मात्र त्यास संशोधनाची जोड दिली पाहिजे. प्रतिमानातील एक नवे क्षेत्र, नवी दिशा संशोधकास आज उपलब्ध करून दिलेली आहे. उपघटक 8. अध्यापनाचे संभवनीय सिद्धांत किंवा उपपत्तीचे स्वरूप. अध्यापन संशोधनातील प्रचलित 2 मतप्रवाहांची माहिती आपण आत्तापर्यंत पाहिली. या दोन्ही मतप्रवाहात अध्यापन प्रतिमाने ही नवी शब्दयोजना प्रचारात आली आहे. मात्र या शब्दयोजनेमागील संबोध हे मत प्रवाहानुसार भिन्न आहे. अध्यापन प्रतिमानाला पहिला संबोध हा प्रामुख्याने संशोधकांना उपयुक्त ठरणारा आहे. त्यानुसार अध्यापन प्रतिमान हे उपपत्ती निर्मितीस सहाय्यभूत होणारे एक साधन आहे. अध्यापन प्रतिमानाची दुसरी संकल्पना ही प्रामुख्याने अध्यापन व अध्ययन उपपत्ती यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी मांडण्यात आलेली आहे. ती शिक्षकांना व शिक्षक प्रशिक्षकांना अधिक उपयुक्त ठरणार आहे. मात्र या दोन्ही संकल्पना परस्पर विरोधी नसून परस्पर पूरक आहेत. या दोन्ही दिशेतून होणाऱ्या संशोधनातून अंतिमतः अध्यापनाच्या उपपत्तीची निर्मिती होईल व ही अध्यापनाची उपपत्ती अध्यापनाची परिणामकारकता तसेच प्रशिक्षणाची परिणामकारकता वाढवण्यास उपयुक्त ठरेल. आज विद्यार्थ्यांची उपपत्ती निर्माण झालेली नसली तरी तिचे संभवनीय स्वरूप कसे असेल याची विचारमंथन झालेले आहे. उपपत्तीची व्याख्या सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे केली जाते. एखादी घटना किंवा क्रियेचे स्पष्टीकरण देणारे किंवा अंदाज करण्यास मदत करणारे साधन म्हणून उपयुक्त पडणाऱ्या तर्कसंगत नियम किंवा परस्पर संबंधाने एकात्मिक विचार असलेल्या विचारांचा किंवा विधानांचा संच म्हणजे उपपत्ती होय. अध्यापन उपपत्ती बाबतीत वरील व्याख्या पुढीलप्रमाणे लागू पडते. अध्यापनामध्ये अनेक घटकांचा परस्पर संबंध अभिप्रेत आहे. यातील प्रमुख स्वाश्रयी चल शिक्षक कृती हे असून प्रमुख आश्रय चल हे विद्यार्थ्यांचे अध्ययन आहे. या 2 चलांच्या संबंधांमध्ये अनेक बाह्य चले हस्तक्षेप करत असतात. विद्यार्थी वर्ग अध्यापनाच्या प्रक्रियेत कसा शिकतो, त्या अध्ययनाला शिक्षकांचे शिकवणे कसे आणि कितपत कारणीभूत होते व अन्य घटकांची यात कोणती भूमिका यासंबंधीची स्पष्टीकरण देणाऱ्या तर्कसंगत नियमांचा एकात्मिक संचाला अध्यापनाची उपपत्ती म्हणता येऊ शकेल व ही उपपत्ती वर्ग अध्यापनामध्ये विद्यार्थी कसे शिकतात याचे स्पष्टीकरण करू शकेल तसेच अंदाजही बांधू शकेल. अध्यापनाची अशी उपपत्ती मांडण्यात आली तर ती उपपत्ती पुढील कार्य करू शकेल. 1. उपलब्ध तत्त्वांची सुसंघटित रचना करण्यासाठी आवश्यक ती तात्विक चौकट देईल. 2. एखादी अध्यापन पद्धती किंवा सराव पद्धती कशी निवडायची किंवा त्यांचे मूल्यमापन कसे करावायचे याविषयी तात्विक पाया प्रदान करेल. 3. अध्यापनाविषयी महत्त्वाच्या संशोधन क्षेत्राचा निर्देश करेल. जर अशी उपपत्ती नसेल तर अध्यापन म्हणजे क्लुप्त्यांची किंवा आवडत्या कल्पनांची किंवा तंत्रांची पोतडी ठरेल. 4. अध्यापकाला विद्यार्थी कसे शिकतात या माहितीशिवाय आपण आणखी कोणकोणत्या घटकांचा विचार करावा लागेल या विषयाचे मार्गदर्शन करेल. 5. अध्यापन प्रक्रियेचे वर्णन, स्पष्टीकरण, अंदाज व नियंत्रण करण्यास मदत करेल. 6. अध्यापनाच्या क्रियेला दिशा व बुद्धी, प्रामाण्य आणि विवेकाची जोड देऊ शकेल. अध्यापनाची उपपत्ती ही प्रामुख्याने वैज्ञानिक उपपत्ती असेल. या उपपत्तीची काही सर्वमान्य गृहीतके असतील शिवाय काही सुनिश्चित व्याख्या व पारिभाषिक शब्द असतील. ही उपपत्ती अनेकविध परिस्थिती घडणाऱ्या अध्यापनाच्या क्रियेस लागू पडू शकेल. इव्हा गायडन यांच्या अध्यक्षतेखाली अमेरिकेत अध्यापन उपपत्तीविषयक जो आयोग नेमला होता त्या आयोगाच्या अहवालात अध्ययन उपपत्ती कशी असावी याविषयी खालील अपेक्षा व्यक्त करण्यात आलेल्या आहेत. 1. अध्यापनाच्या उपपत्तीत नेमकेपणा असावा. 2. अध्यापनाची उपपत्ती आकलनास सोपी असावी. 3. अनेक परिकल्पना सहजरित्या मांडण्यास ती उपयुक्त ठरावी. 4. अध्यापनाच्या उपपत्तीमध्ये अंतर्गत सुसंगतता असावी. 5. अध्यापन ही गुंतागुंतीची प्रक्रिया असली तरी उपपत्ती सोपेपणा
किंवा साधेपणा असावा. गृहीतकांची संख्या कमीत कमी असावी. अध्यापनाची उपपत्ती व्यापक व परिपूर्ण असावी. कोणत्याही प्रकारच्या माहितीचा समावेश त्यात करता यावा. 7. अध्यापनाची उपपत्ती फलदायी ठरावी व त्या उपपत्तीच्या सहाय्याने अचूक अंदाज बांधता यावे. 8. अध्यापन उपपत्तीचा प्रत्यय अजून देता आला पाहिजे. 9. अध्यापनाची उपपत्ती ही शिक्षकांना उपयुक्त ठरली पाहिजे. इव्हा गार्डन यांच्या मते अध्यापनाची उपपत्ती ही तटस्थ किंवा मूल्ययुक्त असणार नाही. ती उपचारात्मक किंवा विशिष्ट ध्येय निर्देशित असेल. या उपपत्तीमध्ये विद्यार्थी वैशिष्ट्यांच्या व्याख्या, अध्यापन परिस्थितीची वैशिष्ट्ये, उद्दिष्टे व उद्दिष्टांच्या मिती व उपपत्तीच्या मर्यादा आणि सीमारेषा स्पष्ट केलेल्या असल्या पाहिजेत. जेरोम ब्रुनर यांनीही अध्यापन उपपत्तीविषयी आपली मते व्यक्त केली आहेत. त्यांच्या मते अध्यापन उपपत्तीमध्ये खालील गोष्टींचा स्पष्ट निर्देश असणे आवश्यक आहे. 1. विद्यार्थ्याला अध्ययनास सहाय्य करणारे किंवा शिकण्याची इच्छा निर्माण करणारे शालेय वातावरण कसे असेल किंवा कोणते अनुभव द्यावे लागतील याचा निर्देश. 2. विद्यार्थी सहजरित्या ग्रहण करू शकेल यासाठी ज्ञानाची किंवा माहितीची रचना किंवा संघटन करण्याच्या पद्धतींचे स्पष्ट मार्गदर्शन. 3. अध्ययन साहित्य सादर करण्याच्या परिणामकारक क्रमाची माहिती. 4. अध्यापनाच्या क्रियेत बक्षीस किंवा प्रलोभन आणि शिक्षा यांचे स्वरूप व उपयोगांची नेमकी गती व स्थान यांचा निर्देश. 5. ब्रुनर किंवा इव्हा गार्डन यांच्या या प्रतिमानांचा किंवा प्रतिपादनाचा अध्यापनाची उपपत्ती मांडण्यास पुढील काळात निश्चितच उपयोग होईल. पाठाचा सारांश पाहूया. 1963 मध्ये N.L. गेज यांच्या संपादनाखाली खास अध्यापनावरील संशोधनाचे पहिले हँडबुक प्रसिद्ध झाले. त्यावेळी अध्ययनाची जशा उपपत्त्या आहेत तशा अध्यापनाच्या उपपत्ती प्रतिपादल्या पाहिजेत असे मोठ्या हिरिरीने व आग्रहाने मांडले होते. परंतु तो एक पूर्वपक्व आग्रह होता हे नंतर लक्षात आले. अध्यापनातील गुंतागुंत त्यावेळी पुरेशी स्पष्ट व्हायची होती. 1973 मध्ये प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या हँडबुकमध्ये अध्यापनाच्या उपपत्तीविषयी आवाज आपणास क्षीण झालेला आढळतो. या काळात भर दिसून येतो ते प्रक्रिया व निष्पत्ती संशोधनावर. 1986च्या तिसऱ्या हँडबुकमध्ये प्रक्रिया निष्पत्ती संशोधनाच्या मर्यादा स्पष्ट झाल्याचे दिसते व अध्यापनावरील संशोधनाचा समग्र दृष्टिकोन साकार घेताना दिसतो. आता पुढची संशोधनाची दिशा व चित्र कोणते असेल? 20व्या शतकाच्या अखेरीस प्रसिद्ध होणाऱ्या चौथ्या हँडबुकमध्ये हे चित्र अधिक सुस्पष्ट होईल, तर 21व्या शतकाच्या सुरुवातीला अध्ययन उपपत्तीचा विचार करण्याइतपत परिपक्वता प्राप्त होईल असे वाटते. मात्र या वाटचालीमध्ये आपणास अनेक टप्पे ओलांडावे लागतील. आज अध्यापनाच्या विविध अंगावरील संशोधन स्वतंत्र स्वरूपात चाललेले आहे. बोधात्मक मानसशास्त्रज्ञ, शिक्षक विचार प्रक्रिया किंवा विद्यार्थी विचार प्रक्रियेचा अभ्यास करतात. भाषा वैज्ञानिक, समाजशास्त्रज्ञ सामाजिक मध्यस्थ प्रक्रियेचा शोध घेतात, तर अध्यापनशास्त्रज्ञ शैक्षणिक मध्यस्थ प्रक्रियांचा. या विविध अंगांच्या परस्पर संबंधांचा विचार करणे यामध्ये अपरिहार्य ठरणार आहे. याचप्रमाणे मानवी अध्ययनावर आधारित जी अध्यापनाची प्रतिमाने जॉईस व विल यांनी विकसित केली ती वर्ग अध्यापनाचे नैसर्गिक अंग व्हावयाची असतील, तर त्यांचा शिक्षक विचार प्रक्रिया, शैक्षणिक व सामाजिक मध्यस्थ प्रक्रिया, विद्यार्थी विचार प्रक्रिया आणि अंतिमतः विद्यार्थी संपादनावर होणारा परिणाम तपासून पाहावा लागेल. यामुळे या प्रतिमानांचा समग्र दृष्टिकोनांशी सांधा जुळू शकेल. आजवरचे अध्यापनावरील संशोधन हे उत्तर अमेरिकेतील संशोधनाने व्यापलेले आहे. त्यातील काही निष्कर्ष हे भारतीय परिस्थितीत आहे तसे लागू पडतील, तर काहींच्या बाबतीत उदाहरणार्थ सामाजिक मध्यस्थ प्रक्रिया, शिक्षक विद्यार्थी विचार प्रक्रिया येथील संदर्भांना महत्त्वाचे स्थान असणार आहे. त्यामुळे ही उणीव येथील संशोधकांनाच भरून काढावी लागेल. या अनेक टप्प्यांपासून केलेल्या वाटचालीतून उद्या अध्यापनाच्या विविध उपपत्ती उदयास येऊ शकतील, पण त्या बहुविध स्वरूपाच्या असतील. वर्ग अध्यापनातील प्रेरणेची उपपत्ती, वर्ग व्यवस्थापनाची उपपत्ती, प्रश्न पद्धतीची उपपत्ती असे कदाचित त्यांचे स्वरूप असेल. अध्यापनाच्या या शास्त्रीय ज्ञानाचे
सज्ज असलेला उद्याचा शिक्षक नेमका कसा असू शकेल? 2 प्रतिमाने या दृष्टीने नजरेसमोर येतात. पहिले, वैद्यकीय पेशाचे शास्त्रीय माहिती व तिचे विशिष्ट रुग्णांच्या संदर्भात स्वतःचा अनुभव व सर्जनशीलता याद्वारे उपयोजन करणारे डॉक्टर हे शिक्षकी पेशाला जवळचे वाटतील का? किंवा वास्तुशिल्पज्ञ, जो एकीकडे आपले शास्त्रीय ज्ञान तर दुसरीकडे वास्तुशिल्पांचे अस्तित्वात असलेले जगभराचे कलात्मक नमुने व स्वतःची सर्जनशीलता यांच्या संगमातून नवे शिल्प साकार करतो, हा वास्तुशिल्पज्ञ शिक्षकाला आपले अनुकरणीय ठरेल का? या प्रश्नांची उत्तरे अजमितीला तरी ठामपणे देता येणार नाही. कदाचित शिक्षकाचा हा व्यवसाय स्वतःचे असे खास रंगरूप घेऊन एक स्वतंत्र पेशा म्हणूनही देखील आपले स्थान प्रस्थापित करू शकेल. या ठिकाणी पाठ सरावासाठी काही स्वाध्याय दिलेला आहे. पारिभाषिक शब्द व शब्दार्थ तसेच वाचनासाठी अधिक पुस्तके सुद्धा इथे दिलेली आहेत. धन्यवाद.